नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कळला असेल कॅप्चरवरनं कसला आहे ते. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. पूर्ण ब्लॉग कसा वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि भरपूर सारे व्ह्यूज द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. हीच जास्त करून मी इच्छा व्यक्त करते. आणि चला आता निघते. आमचं बाळ तिकडे आजीसोबत छान फिरत आहे, दिसत असेल इथं. इकडे चांगल्या मस्त 2 वेण्यांची टोपी घातली तिने, तुम्हाला दाखवते. करायचं का ट्राय? मुलगा पाहिजे की मुलगी, तो व्हिडिओ जास्त व्हायरल झाला. ओळखते तुला हसते. निघायचंय लगेच. येते का? कळलंच नाही ना. आपल्या बाहेर इडापिडा म्हण, इडापिडा जाओ बळीच राज्य हो, तसं काहीतरी म्हण. मनातलं मनात म्हणता काय तरी. कर कुठं? हा बाय कुठे थांब, सोडून देऊ का? मामा दिसतो मामा. आजीकडे जा आता. चला चला लोणीला आता. चला चला. कसं बघताय ते. लाल गाळलो, लाल गाळ, लाल गाळ. सगळे लाल इकडे चोप. काय स्किन आता अशी चकचक. बाळाला घ्या, मागच्या वेळेस बाळाला घेतात. बाळ आजारी होतं ना. बाळाला द्यावं यांच्याकडे थोडा वेळ. घेऊन फिरायचं थोडा वेळ. चिनू हलवाय काय सांग. आता 2 वेण्यांवाली पोरगी दिसत असेल तुम्हाला. तुम्ही केस कापली म्हणून काय झाले, पण माझे वेण्या आहेत असं दाखवते ती. 2 शेंड्या मागून तिच्या. त्याला आम्ही रात्रीतून खतपाणी घातले, त्याच्यामुळे त्यांची भरपूर वाढ झाली. हे आम्ही डिझाईन साठी वरून लावले आणि त्यातनं वेणी घातली. नाही, राग आला तिला, तिच्या केसांना हात लावला म्हणून. रात्रीतून खतपाणी घातले, त्याच्यामुळे भरपूर वाढ झाली. पिल्लू बरं नाही, पिल्लू मुद्दामून लाड करून घेत आहे. मुद्दामून माझ्याकडे आली की रडत नाही, रडती. मी हात लावला की चल चला, ओ हो चल चला घरी जायचं आपल्याला. चल चल, येते का? हा करतात. ए समू, टाटा समू. टाटा या म्हणा, तुम्ही निवांत जा. फोन करा. फोन कशा मग? तू थोडी मोठी झाल्यावर काय समू याच्यावर पडली. तर अशा प्रकारे मी समू आणि तिचे पप्पा डॅडी डाडा आम्ही निघालेलो आहोत. मागं पूर्ण सोय केलेली आहे, पाहू शकता. आता ती आहे जागे, म्हटलं चला छान बघते. टुकुर मुकुर टुकुर टाका मका.
घेतला तुला छोटासा टिपका असा. समर्था हा बस मस्त दिसत. त्याच्यामुळे चांगलं मस्त हे द्या. तर खूप मस्त वातावरण झालं आहे आणि देवीच्या पाया पडून झालेलं आहे. तर आम्ही चाललो आहे. चला बघा पावसाचं वातावरण झालं आहे मस्तपैकी. भारी माहोल झाला आहे. बाळ इथं मस्तपैकी बेडवर झोपलेला आहे. इकडं झोळी पण बांधून ठेवली इन केस ती रडली तर थोड्या वेळासाठी झोळीत टाकायला. पण बेडवरच झोपेल आता. ही बेड मस्तच केलं आहे आवडणी. थँक्यू. वेलकम. पाऊस येत आहे आता. बंद झाला वाटतं है ना. बंद झाला पाऊस. मगाशी पाऊस येत होता. ही आमची क्युटी पाई झोपली इथं. आम्ही दोघी तिघं झोपू शकतो. इतकी मस्त बेड झालाय मागे ॲज युजल. पाहू शकता किती सुंदर किचन आवरलेलं आहे मम्मीने. मी यायच्या अगोदर मम्मी ते येऊन गेली आणि सर्व काही व्यवस्थित आवरून गेली. पाहू शकता डब्बे बिब्बे सगळं. अख्खी भांडी वगैरे तिने घासून ठेवलीत अख्ख्या किचनची. खरंच मम्मी थँक्यू सो मच. आता मी घरी आले असेल सगळं धूळ असते. मी पूर्ण घर क्लीन केलेलं आहे व्यवस्थित छानपैकी. तर खरंच खूप भारी वाटतं आहे. असं आल्या आल्या फ्रेश घर वाटतं. आता बाळाला कसं धुळीचा त्रास नको वगैरे कारण मी इतके दिवस घर बंद असले की धूळ होते. पण मम्मीने सर्व क्लीन करून ठेवलं. मलाही वेळ भेटला नसता एवढं करायला. तर तिने अख्खं सगळं भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहेत. तर खरंच भारी वाटतं आहे. सगळी भांडी घासली तिने सगळी अख्खी भाजी वगैरे. अशा प्रकारे आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि रात्रीचे वाजलेले आहेत 11:15. आता फ्रेश वगैरे झाले. जरा तोंड हातपाय धुतले. आम्ही 5:30ला वगैरे निघालो होतो आणि मध्ये मंदिरात वगैरे जायचं होतं. मग तिथे वेळ गेला. पाऊस पण येत होता. पण तशा प्रकारे आम्ही लवकरच पोहोचलो म्हणायचं. आता सगळं आवरून वगैरे आता झोपायची वेळ झाली. समर्था झोपली आता. तर आता आम्ही पण झोपतो. तर आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.